नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर जेवणाची लज्जत वाढवणारा मिरचीचा ठेचा आज मस्त खलबत्त्यात कुटून बनवलेला आहे। तर ठेचा म्हटलं की बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो, त्यातलीच आज एक पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी मी इथे लवंगी मिरच्या घेतलेल्या आहे, एक लसणाचा गड्डा घेतलाय आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। सर्वात प्रथम तव्यावर एक चमचाभर मी तेल टाकून घेतलं आहे, चमचाभर त्यात जिरं टाकून घेतलं। जिरं छान फुललं की त्यात कांदा आधी परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा लालसर असा परतून झाला की त्यात लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। लसणाच्या पाकळ्या देखील चांगल्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत। बऱ्याच ठिकाणी फक्त लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवला जातो, पण यात जर कांदा टाकला ना तर याची चव खूप छान लागते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा या पद्धतीने। तर आता यात मिरच्या टाकून घेतल्या आणि मिरच्या पण मस्त परतून घेणार आहे। तर इथे मी लवंगी मिरचीचा ठेचा बनवणार आहे, कारण थोडासा झणझणीत असा ठेचा छान लागतो। याऐवजी तिखटाला कमी असणाऱ्या पोपटी मिरचीचा ठेचाही तुम्ही बनवू शकता। आता इथे सर्व भाजलेले पदार्थ मी या खलबत्त्यात काढून घेणार आहे आणि जाडसर ओबडधोबड असा हा ठेचा मी ठेचून घेणार आहे। तर खलबत्ता जर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील हा ठेचा बनवू शकता। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हा ठेचा मी आता खलबत्त्यामध्ये असा कुटून घेणार आहे। तर अवघ्या 5 ते 10 मिनिटात हा ठेचा मस्त ठेचून होतो। आता सर्व ठेचा मस्त कुटून झालेला आहे। तर एका वाटीमध्ये मी हा ठेचा काढून घेते। फ्रीजमध्ये ठेवलात तर 8 ते 10 दिवस अगदी छान हा ठेचा टिकतो। आणि जर तुम्ही असाही खाऊ शकता किंवा हा थोड्याशा तेलावर परतून देखील घेऊ शकता। तर या ठिकाणी आपला मिरचीचा ठेचा म्हणा किंवा खरडा तयार झालेला आहे। कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।